उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भ चांगलाच तापलाय। राज्यात उन्हाच्या झळा आणि उकाडा तापदायक आहे। आज 6 मार्च रोजी मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात उन्हाचा ताप वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तेलंगणापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। गुरुवारी म्हणजेच काल 5 मार्च रोजी राजस्थानच्या फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 11.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये ओडिसातील झरसुगुडा येथे देशातील उच्चांकी 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। गुरुवारी म्हणजेच काल 5 मार्च रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 39.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। सांताक्रूज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जळगाव, विदर्भातील वर्धा, अमरावती, ब्रह्मपुरी, वाशिम येथे तापमानाचा पारा 38 अंशापार पोहोचलाय। राज्यात बहुतांश ठिकाणी पारा 36 अंशाच्या पार गेल्याने उन्हाचा चटका वाढतोय। उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहेत। धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्याने उकाडा असह्य होतोय। आज 6 मार्च रोजी कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे। तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।